मंडळी सस्नेह जय महाराष्ट्र। आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळीचा सण आहे आणि सगळीकडे दीपोत्सव जल्लोष उत्साह आहे। तशी राजकारणात काही ठिकाणी गडबड सुद्धा चालू आहे। मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता। हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर बरीचशी खळबळ उडाली। अनेक वृत्तवाहिन्यांनी याच्या बातम्या लावल्या आणि काही प्रश्न उपस्थित केले। काही वृत्तवाहिन्यांनी एक ओळ चालवली की सुषमा अंधारे यांनी आरोप केला आहे किंवा आम्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही। थोडक्यात काय तर तो व्हिडिओ पुण्यातला आहे की नाही अशी त्यांना शंका वाटली आणि म्हणून मग मी अवघ्या 1.5 तासानंतर पुण्यातल्या ज्या ठिकाणी ती घटना घडली होती त्याच ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा लाईव्ह केलं आणि आपल्या सगळ्यांना ती जागा दाखवली। जागा कोणती आहे? पुण्यातला अग्रसेन शाळेकडून येणारा रस्ता जो जेल रोडकडे जातो आत, सुधारगृह आहे। थोडंसं पुढे आल्यानंतर उजव्या हाताला जात पडताळणी कार्यालय आहे, डाव्या हाताला गर्द झाडी आणि एक शौचालय आहे। थोडं अजून पुढे गेलं की 100 मीटरच्या अंतरावर कॉमर्स झोनचं गेट आहे आणि पुन्हा 100 मीटर आत गेल्यानंतर जेव्हा आपण उजवीकडे वळतो तेव्हा जेलचा परिसर आहे। थोडक्यात हा संपूर्ण परिसर हा जेलचा परिसर आहे आणि अत्यंत संवेदनशील परिसर आहे। काल हा व्हिडिओ पोस्ट करून मी काही प्रश्न उपस्थित केले होते। त्यातला प्रश्न क्रमांक 1, मी असं म्हटलं की अशा पद्धतीने कैद्यांची गाडी थांबवता येते का? प्रश्न क्रमांक 2, गाडी थांबवल्यानंतर ज्या पद्धतीने या गाडीचा म्हणजे जी वस्तूंची देवघेव केली जाते, मी जरा चांगला विचार करते। चांगला विचार असा करते की बाबा कैद्यांच्या काही आवश्यक वस्तू असतील आणि त्या वस्तू त्यांना द्यायच्या असतील, पण त्या वस्तू अशा रस्त्यात थांबवून दिल्या जातात का? कारण कैद्यांना जर वस्तू पुरवायच्या असतील तर त्यासाठी आपल्याकडे कायदेशीर प्रक्रिया असते। जसे की कारागृह अधीक्षकांची परवानगी लेखी घ्यावी लागेल, काय वस्तू द्यायच्या आहेत ते त्या लेखीमध्ये सांगावं लागेल, पुन्हा त्या वस्तू कारागृहाच्या प्रवेशद्वारावर तपासून घ्याव्या लागतील आणि मग त्या वस्तू आत जातील। मग ह्या रस्त्यातच वस्तू का दिल्या गेल्या? प्रश्न क्रमांक 3, या वस्तू देताना त्यांचा कपडा लत्ता जेवणाचे डबे असं काही आहे का? त्या पाकिटातनं काय असं महत्वाचं? एवढ्या छोट्या छोट्या पाकिटांमधून काय म्हणजे कपडे तर नसतील, जेवणाचे डबे नसतील, मग काय होतं? ते अफीम होतं का? ते चरस होतं का? तो गांजा होता का? कुठल्या वेगळ्या प्रकारचं ड्रग्ज होतं का? दारूच्या बॉटल्स होत्या का? सिगरेट होतं का? काय होतं नेमकं? प्रश्न क्रमांक 4, हे सगळं केल्यानंतर तो जो संपूर्ण एरिया आहे या एरियामध्ये कुठेही सीसीटीव्ही नाहीये। सीसीटीव्ही कुठे आहे? डायरेक्ट अग्रसेन शाळेच्या जवळ आहे। साधी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर तिकडे जेल आहे, जेलला भेटायला अनेक जेलमधल्या कैद्यांना भेटायला त्यांचे नातेवाईक जात असतील, साथीदार जात असतील, सहकारी जात असतील, काही चांगल्या प्रवृत्तीचे लोक जात असतील, काही वाईट प्रवृत्तीचे लोक जात असतील, समजा वाईट प्रवृत्तीचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्या रस्त्यावरून प्रवास करत असतील, त्यांच्यामध्ये जर काही चकमक उडाली, शाब्दिक काही झालं, काही हाणामारी झाली, अशा वेळेला काही अनुचित प्रकार घडला तर तो प्रकार रेकॉर्ड करण्यासाठी सीसीटीव्ही का नाहीत? ज्या पुण्याच्या स्मार्ट सिटी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी स्मार्ट सिटीचे गवगवे करत तिथे उद्घाटन वगैरे केलं होतं, मग स्मार्ट सिटीचे सीसीटीव्ही कॅमेरे जेल रोड सारख्या अत्यंत संवेदनशील परिसरामध्ये का नव्हते? आता जेव्हा आम्ही हे सगळं बोललो, आधी म्हणाले की हा व्हिडिओ पुण्यातला असू शकत नाही, मग आम्ही पुण्यातलं अख्खं लोकेशन दाखवलं। मग काही भक्तुल्ले म्हणजे त्यांच्याकडे काम करताना 3 प्रकारचे लोक काम करतात, लक्षात घ्या। आधी नेते बोलतात, मग नेत्यांचे काही झिलकारे कोरसवाले बोलतात, मग त्यानंतर त्यांची एक शाउटिंग ब्रिगेड असते, ते शाउटिंग ब्रिगेडमधले लोक बोलतात, मग त्यानंतर त्यांच्या स्लीपर सेलमधले काही लावारिस पेट्रोलर्स असतात,
त्यांची नाटकं सुरू होतात. मला त्या सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, पण एका एका मुद्द्याकडे येऊया. सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं की लावारिस पेट ट्रोलर्स आणि भक्तुल्यांचं उत्तर दिलं पाहिजे. हा व्हिडिओ कधीचा आहे? हा व्हिडिओ कोणत्या काळातला आहे? भक्तुल्यांनो नीट ऐका. हा व्हिडिओ ऑगस्ट 2023चा आहे. हा व्हिडिओ कुणी कसा काय केला याची मला चांगली कल्पना आहे. व्हिडिओमध्ये बरंचसं खाली पाणी दिसतंय, डम्पिंग ग्राउंड दिसतंय, पावसाळ्यातला व्हिडिओ आहे आणि अवघ्या 6 महिन्याखालचा व्हिडिओ आहे. 6 ते 7 महिन्याखालचा व्हिडिओ आहे. मी याची आठवण करून दिली पाहिजे की ललित पाटीलचा उपचार 9 महिन्यापासून चालू होता आणि गेल्या 7-8 महिन्यामध्ये पुण्यात अनेक गोष्टी घडल्या. हा व्हिडिओ हा ऑगस्ट महिन्यातला आहे. पोलिसांची जर इच्छाशक्ती असेल तर हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर, म्हणजे आपण व्हिडिओच्या वरच्या बाजूला जिकडे आयचं चिन्ह असतं इन्फो, त्याच्यावर जर क्लिक केलं तर व्हिडिओ कधी रेकॉर्ड झाला, कसा रेकॉर्ड झाला, किती MBचा आहे, किती पिक्सलमध्ये केला, याची सगळी इन्फॉर्मेशन येते. तो इन्फॉर्मेशनचा स्क्रीनशॉट मी आपल्यासोबत शेअर करेन. ठीक आहे. तर हा व्हिडिओ 6 महिन्यापूर्वीचा आहे. म्हणजे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे गृहमंत्री असतानाच्या कार्यकाळातला हा व्हिडिओ आहे. आता दुसरा प्रश्न, थोडा भक्तुल्ल्याच्या वरचे जे स्लीपर सेलमधले सोकॉल्ड आहेत त्यांचे पेड, अशा पेडवाल्यांच्यासाठी जे ट्विटरवर लिहितात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जर 6 महिन्यापूर्वीचा आहे तर तो आत्ता कसा निघाला? तर त्याचं उत्तरही दिलं पाहिजे. ललित पाटील प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने मी वारंवार काही गोष्टींची माहिती मागते, मी डीन संजीव ठाकूर यांचा नार्को टेस्ट झाली पाहिजे या मुद्द्यावर ठाम आहे, आजही ठाम आहे. नार्को टेस्टमध्ये मी 4-5 लोकांच्या नार्को टेस्ट मागते. त्यातली दुसरी विनय अरहना जो रोजरी स्कूलशी संबंधित आरोपी आहे, याचा ड्रायव्हर दत्ता डोके ज्याने पळून जायला मदत केली, अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच मिळत आहे आणि त्याला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलं, ही माहिती माध्यमांकडूनच मिळाली. त्या दत्ता डोकेचं नार्को टेस्ट झाली पाहिजे. तिसरं, जेलमध्ये एखाद्या व्यक्तीवर उपचार होत नाही हे जेलचा डॉक्टर सांगतो, त्यावेळेला जेलमधला जो मेडिकल बोर्ड असतो तो मेडिकल बोर्ड त्याची शहानिशा करून त्या पत्रावर सही करतो. तो डॉक्टर कोण? ज्याने ललित पाटीलच्या उपचाराच्या त्या पेपरवर सही केली होती, त्याची चौकशी झाली पाहिजे. मग कारागृह अधीक्षक त्याला बाहेर काढण्याची प्रोसेस करतात. आता मी पुढे सांगते की डीनची चौकशी करतानाच उपचार करणारा डॉक्टर कोण होता, त्या उपचार करणाऱ्या डॉक्टरची चौकशी झाली पाहिजे. तर वॉर्ड नंबर 16 मध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं जे रजिस्टर ठेवलं होतं, त्या रजिस्टरमध्ये जे पान होतं ते पान काही वृत्तवाहिन्यांनी स्पष्ट केलं. काही वृत्तवाहिन्यांनी, मला वाटतं ABP माझाने ती बातमी सगळ्यात आधी दाखवली होती. त्याच्यामध्ये स्पष्टपणे ललित पाटीलवर उपचार कोण करत होतं, तर ललित पाटीलवर उपचार स्वतः डीन संजय ठाकूर करत होते. 9 महिने असा कोणता उपचार चालू होता, केमोथेरपी, काय काय नेमकं चालू होतं? म्हणजे गरोदरपणातही 9 महिन्यासाठी बाई ॲडमिट करून घेतली जात नाही, तर मग नेमकं काय होतं? ही सगळी माहिती आम्ही मागत असतानाच माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारची दबावतंत्र जेव्हा सुरू झाली, तेव्हा मीही इरेला पेटून काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला, काही सोर्सेस, काही नेटवर्क वापरण्याचा प्रयत्न केला आणि कारागृह अधीक्षक आणि कारागृहाचा कारभार नेमका कसा चालतो, जेलमधल्या कैद्यांची जेव्हा कोर्टाकडे न्यान होते तेव्हा नेमकं काय काय होतं, याच्याशी संबंधित जेव्हा माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा त्याच नेटवर्कमधनं हा व्हिडिओ माझ्या हाती लागला, जो व्हिडिओ ऑगस्टमध्ये रेकॉर्ड केलेला आहे. हा झाला आता भक्तुल्ले आणि पेट ट्रोलर्सचा प्रश्न. आता जरा आपण जरा थोडं लेवल वाढवूया. मग काल त्याच सगळ्या व्हिडिओच्या संदर्भाने चंद्रशेखर बावनकुळे साहेब बोलले. बावनकुळे साहेबांबद्दल माझ्या मनात कायम एक सहानुभूतीची भावना राहिलेली आहे. कारण बावनकुळे साहेब अत्यंत प्राणपणाने पक्षासाठी आणि पक्षातल्या नेत्यांसाठी लढतात, त्यांची बाजू लावून धरतात. परंतु तेच पक्षातले लोक त्यांची काय पद्धतीने कोंडी आणि कुचंबना करतात आणि नेमक्या वेळेला ते अडचणीत आल्यानंतर त्यांची बाजू मात्र कोणीही घेत नाही. त्या बावनकुळे साहेबांनी असं म्हटलं की अशा पद्धतीने लोक पब्लिसिटीसाठी व्हिडिओ काढतात. बावनकुळे साहेब, आपण एका पक्षाचे अध्यक्ष आहात,
जबाबदारीने बोलणं शिकायला पाहिजे आपण. आपल्या बोलण्याचा मतितार्थ असा आहे का की मी एक चांगला एखाद्या पिक्चरचा सीन तयार करावा, तसं हुबेहूब शौचालय उभं केलं, हुबेहूब रेडिओ त्या रोडवरती ट्रॅफिक आणि ते सगळं जमा केलं, मग मी एक पोलिसांची गाडी आणली, मग मी पोलिसांच्या वेशातले काही ॲक्टर्स आणले आणि मग मी तिथे तो व्हिडिओ शूट केला. बावनकुळे साहेब सारासार बुद्ध्यांक वापरला तरी लक्षात येतं, अहो बाब गंभीर आहे, आम्ही चौकशी करू, आम्ही तपासणी करू, काहीतरी बोलणं अपेक्षित आहे तुमच्याकडनं. तुम्ही इतकी बेजबाबदार वक्तव्य कशी करू शकता? बावनकुळेजी एका पक्षाच्या अध्यक्षाला, त्यातही असा पक्ष ज्या पक्षाची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, एक असा पक्ष जो पक्ष अनेक राज्यांमध्ये ऑपरेशन लोटसच्या नावाखाली सरळ सरळ आमदार खासदारांची खरेदी विक्री करत पक्ष फोडण्याच्या मध्ये अत्यंत सराईत आहे, एक असा पक्ष ज्या पक्षाचे राज्याचे गृहमंत्री ऑन रेकॉर्ड सांगतात की होय आम्ही बदला घेतला, पक्ष फोडून बदला घेतला, असं म्हणणाऱ्या पक्षाचा एक नेता इतकी बेजबाबदार वक्तव्य कसं काय करू शकतो? बावनकुळे साहेब जरा जबाबदारीनं वागा. आता अजून एका स्टेटमेंटकडे येते. स्टेटमेंट सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं. देवेंद्र फडणवीसजी काल माझ्या या संपूर्ण ट्विट नंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना असं म्हणाले की ललित पाटील प्रकरणामध्ये मी त्यांना उत्तरं दिलेली आहे. फडणवीस साहेब आपण मला काय उत्तरं दिली सांगा? कोणत्या प्रश्नांची उत्तरं दिली? साधे साधे प्रश्न विचारलेले आहेत. मी साधे साधे प्रश्न विचारले आहो की नाशिकमध्ये ड्रगचा कारखाना कसा दिसतो? एवढा मोठा कारखाना तयार झाला, एक साधं ब्युटी शॉप जरी उघडलं तरी त्याच्यासाठी जीएसटी भरावी लागते, त्याच्यासाठी शॉप ॲक्ट काढावा लागतो, त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, अनेक 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 परवानग्या आणि परमिशन्स आणि अनेक गोष्टी कराव्या लागतात. हे ट्रान्झॅक्शन लपून राहत नाही. मग एवढा मोठा कारखाना उभा राहताना तो सन्मान्य पालकमंत्र्यांच्या लक्षात का आला नाही? पालकमंत्री त्यावेळेला दादा भुसे होते. काय त्या प्रश्नाचं उत्तर दिलं बरं कुणीतरी? मी सरळ साधं स्टेटमेंट केलं होतं की जर पालकमंत्र्यांच्या ही बाब लक्षात आलं नसेल तर पालकमंत्री म्हणून भुसे फेल आहेत. मी पुन्हा एकदा म्हणते की जर तुमच्या लक्षात आलं नव्हतं तर फेल, आलं होतं असं म्हणत असाल तर मग तुम्ही ते सगळं का चालू दिलं? फडणवीस साहेब मी प्रश्न विचारला होता की ललित पाटीलला कोणता आजार होता म्हणून तो 9 महिने तिकडे होता. आता जर तुमचं म्हणणं असेल की त्याला प्रोटेक्शन कोणी दिलं? कोणी दिलं प्रोटेक्शन? आम्ही दिलं. 9 महिन्यात सत्ता आमची होती. फडणवीस साहेब 9 महिने सत्ता आमची होती का? ज्या 9 महिन्यामध्ये तो ससूनमध्ये ॲडमिट आहे त्या 9 महिन्यामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहेत जे तुमचे सत्तेतले पार्टनर आहेत. फडणवीस साहेब प्रोटेक्शन कुणी दिलं? कारागृह अधीक्षकांनी त्यांना बाहेर काढण्याचा परवाना दिला असेल. कारागृह अधीक्षक आमचं म्हणणं ऐकणार आहे का? गृहमंत्री आमचा आहे का? नाही. बरं फडणवीस साहेब आपण म्हणताय की मी प्रश्नांची उत्तरं दिली. कुठल्या प्रश्नांचं उत्तर दिलं? कोणत्या माणसाने सही केली? मेडिकल बोर्ड मधला कोणता डॉक्टर होता ज्याने सही करून त्याला बाहेर पाठवलं, बाहेर ससूनमध्ये उपचारासाठी पाठवलं? जर एवढा गंभीर आजार होता तर ललित पाटील इतरत्र का दिसत होता? का होता वेगळ्या ठिकाणी? तो कधी शॉपिंगमध्ये दिसला, तो कधी कुठे मूवी बघत होता. त्याचं एवढं लक्झुरियस लाईफ कोणी तयार केलं होतं? काय ही गोष्ट संजय ठाकूर यांना माहितीच नव्हती? कसं शक्य आहे? या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत का? या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाही आहेत. राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ड्रगचा सुळसुळाट का आहे या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकलात का फडणवीस साहेब? आपण प्रत्येक वेळेला म्हणता की त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही. मला का अधिकार नाहीये फडणवीस साहेब प्रश्न विचारण्याचा? का? मी मुहाजीर आहे, मी पाकिस्तानी आहे, मी खलिस्तानी आहे, मी नक्सलवादी आहे, मी आतंकवादी आहे, मी बाहेरच्या देशातली आहे का? कोण आहे मी म्हणून मला प्रश्न विचारायचा अधिकार नाही? फडणवीस साहेब तुम्ही जेवढा कदाचित तुमच्यापेक्षाही अधिक प्रामाणिकपणाने मी घरपट्टी भरते, मी नळपट्टी भरते, मी लाईट बिल भरते, मी रोड टॅक्स भरते, मी टोल टॅक्स भरते, मी सगळ्या प्रकारची माझ्या लेकीची शाळेची फीस भरते,
मी सगळ्या सरकारी नियमातल्या सगळ्या प्रकारचे कर भरते, मग अशी काय अडचण आहे, असा काय प्रॉब्लेम आहे की ज्यामुळे मी प्रश्न विचारायचा नाही असं तुम्ही म्हणताय. आता काही लोक म्हणतील की हे घरपट्टी, नळपट्टी, रोड टॅक्स हे सगळे का काढता तुम्ही दरवेळेला, तर त्याचंही सांगितलं पाहिजे. JNU मध्ये जेव्हा कन्हैया कुमार प्रश्न विचारत होता त्यावेळेला भाजपचे भक्तुल्य असं सांगत होते की नाही, तुम्ही टॅक्स भरत नाहीत, आम्ही टॅक्स पेअर लोक आहोत. तर त्या सगळ्या भक्तुल्यांना टिच्चून सांगितलं पाहिजे की येस, आय एम ऑल्सो टॅक्स पेअर. मी टॅक्स पेअर आहे, मी सिव्हिल सिटीजन आहे, मी या देशाचा नागरिक आहे, मी एक शिक्षिका आहे, मी एक आई आहे, बहीण आहे, आणि मला या राज्यातल्या तरुणाईच्या भवितव्याची चिंता आहे आणि मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. प्रश्न विचारण्याचा ठेका फक्त आणि फक्त व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय यांनाच नाही, तर मलाही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मला प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे. फडणवीस साहेब, काल आपण आपल्या त्या प्रतिक्रियेमध्ये असंही म्हणालात की जे काही सत्य आहे ते बाहेर येईलच जर कोणी आरोप केला असेल तर. मी आरोप नाही केलेला फडणवीस साहेब, मी आरोप नाही केला. मी हा सूर्य, हा जयद्रथ, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय डायरेक्ट. व्हिडिओ कुठला आहे ते स्थळ नेऊन दाखवलंय. व्हिडिओची काळ कोणता, तर मी सांगते की काळ 6 महिन्यापूर्वीचा आहे, जेव्हा आपण गृहमंत्री होतात तेव्हाचा काळ आहे. व्हिडिओ कसा मिळाला, तर मी सांगते की ललित पाटील प्रकरणाचा संपूर्ण पाठपुरावा करताना जी माहिती मला मिळवायची होती त्या माहिती मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये हा व्हिडिओ मला मिळालेला आहे. आता यावरही जर तुमचं म्हणणं असेल की ठीक आहे, आम्ही चौकशी करू, आम्ही हे करू, तर फडणवीस साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला आहे की किती वेळा आपण तृतीय आणि चतुर्थ क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या चौकशा आणि निलंबन करणार आहात? दरवेळेला तृतीय आणि चतुर्थ क्षेत्रातले पोलीस कर्मचारी किंवा कुठल्याही क्षेत्रातले तृतीय आणि चतुर्थ क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या निलंबन करायची, त्यांच्या चौकशा लावायच्या, परंतु वरिष्ठ वर्ग 1चे अधिकारी मात्र तुम्ही मोकाट सोडता. वरिष्ठ वर्ग 1च्या अधिकाऱ्यांचं काय? मग तो कारागृह अधीक्षक असेल, कारागृह महानिरीक्षक असेल, कारण जेलच्या परिसरात ज्या अर्थी हे सगळं होतं, हे कसं शक्य आहे? एवढी हिंमत होईल का तृतीय चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांची की त्यांनी महानिरीक्षक आणि अधीक्षक यांना पत्ताच नाहीये या सगळ्या गोष्टींचा? आणि जर महानिरीक्षक आणि अधीक्षक ही सगळी वर्ग 1चे जे सगळे काही अधिकारी आहेत, हे अधिकारी ज्या अर्थी ढील देतात त्या अर्थी गृह खाते म्हणून आपला त्यांच्यावर वचक नाहीये. आता फडणवीस साहेब, माझं शेवटचं म्हणणं, आपण जे म्हणालात की आम्ही चौकशी करू वगैरे, आपल्याला काही आठवतं का फडणवीस साहेब? 100 कोटी वसुलीच्या ऐकीव आरोपावरून, आय रिपीट वन्स अगेन, 100 कोटी वसुलीच्या फक्त ऐकीव आरोपावरून, कारण नंतर परमबीर सिंग किंवा या सगळ्या मंडळींनी सांगितलं की आम्ही असं ऐकलं होतं, लेखी दिलंय त्यांनी चौकशीमध्ये, कोर्टात लेखी सांगितलंय की वी हॅव नो एव्हिडन्स, आमच्याकडे कुठलाही त्याचा पुरावा नाहीये, आम्ही ऐकलं होतं, ऐकीव माहितीवर आम्ही हा आरोप केला की माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटी वसुली करत होते. ऐकीव आरोपावरून तुम्ही अनिल देशमुखांचे राजीनामे मागितले आणि अनिल देशमुखांनी माझं म्हणणं सत्य सिद्ध होईपर्यंत होय मी पदापासून बाजूला राहतो असं म्हणत मी पदाचा राजीनामा देतो म्हणत त्यांनी राजीनामा दिला होता. तेव्हा तुमचे सगळे भक्तुल्ले, तुमचे लावारिस पेट्रोलर्स आणि तुमच्या शाउटिंग ब्रिगेड मधले, कारण नेते नाहीयेत तुमच्या बाजूने, तुमच्या शाउटिंग ब्रिगेड मधले सगळे लोक राजीनाम्याची भाषा करत होते. मग आत्ता मी ऐकीव आरोप करत नाहीये, मी थेट तुम्हाला व्हिडिओ देते. मी थेट जर तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तर आता तुम्ही राजीनामा का देऊ नये? कारण दरवेळेला कुणीतरी तृतीय चतुर्थ श्रेणीचा माणसाचा बळी घ्यायचा, दरवेळेला कुणातरी दुसऱ्याच लोकांचे बळी घ्यायचे, असे इतर लोकांचे बळी घेऊन स्वतःची खुर्ची किती दिवस वाचवायची? फडणवीस साहेब, आम्ही आपल्याला विनंती केली पाहिजे की खरंच आपल्या राजीनाम्याची नितांत गरज आहे, कारण गृहमंत्री म्हणून आपण सपशेल नापास झालेले आहात. आपण कोणताही प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 10 प्रश्न जर काढले आणि 10 प्रश्नांची जर 10 पैकी गुण किती मिळतात जर उत्तरं मागवली, काय आपल्याला बारसूचं आंदोलन नीट आपल्याला सोडवता आलं का? तर नाही, लाठी हल्ला करावा लागला. काय आपल्याला वारकऱ्यांना शिस्तीमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी पाठवता आलं का? उत्तर नाही, वारकऱ्यांवर लाठी हल्ला करावा लागला.
काय आपल्याला मराठा आंदोलकांशी नीट बोलता आलं का? उत्तर नाही. आपल्याला लाठी हल्ला, अश्रुधूर आणि गोळीबार करावा लागला. काय आपल्याला ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरला सह आरोपी करता आले का? नार्को टेस्ट पर्यंत आपण पोहोचू शकलायत का? उत्तर नाही. आपण हे करू शकलेला नाहीत. काय आपण महिला सुरक्षा या राज्यामध्ये देऊ शकलेला आहात का? तर चर्नी रोडच्या अगदी ज्या महिलेचे तुकडे तुकडे केले, फ्रीजमध्ये ठेवले, कुकरमध्ये शिजवले, मिक्सरमधनं बारीक केले, कुत्र्यांना खाऊ घातले, या प्रकरणापासून ते गावखेड्यापर्यंत कित्येक महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न उभे राहिले. आपण ते सोडवू शकलात का? नाही. उत्तर नाही. आपण फेल. फडणवीस साहेब, 10 पैकी आपल्याला म्हणजे 8-9 प्रश्न सोडा, आपल्याला 1 गुणही मिळू शकत नाही. जर 10 पैकी एकही गुण मिळत नसेल तर मला वाटतं आपण नापास गृहमंत्री आहात. मी पुनश्च एकदा या सगळ्यांची आणि आपण जी काही काल वक्तव्य केली त्याच्या चौकशीची मागणी करते. थँक्यू.